जन आक्रोश मोर्चा हा कोणत्याही एका पक्षाचा नाहीये, सोनवणे यांनी म्हटलं. देशमुखांच्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सोनवणे यांची आहे. बीडमध्ये दडपशाही, जीवन जगणं कठीण झालंय असा आरोप देखील सोनवणे यांचा आहे. आणि बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे खंडणीखोर आहेत. वाल्मिकवरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे असंही सोनवणे यांनी म्हटलंय. आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे. आणि आमच्या संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे. बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार. तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार. बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली जीणं मुश्किल केलं. निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीनं, दादागिरीनं केलंय. 6 तारखेला जे भांडण झालं होतं, त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवासोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पेटवू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व, काय म्हणलं पाहिजे यांना उपमा, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोषांना देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे, तर हा खंडणीखोर आहे. या खंडणीखोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय.